सगळं सत्यात सांगतो साहेब. मला माफ करा. मी तर नीच माणूस आहे साहेब, पण माझ्यापेक्षा नीच हा तुमचा मुलगा आणि तुमची चूक आहे साहेब. एकनाथ सारख्या निरपराध माणसं चोरीचा आडा कारस्थान करून त्याला घराबाहेर हाकलण्यात आलं. मी मान्य करतो साहेब की त्या कारस्थानातील मुख्य सूत्रधार मी आहे साहेब, पण निवड मी माझ्या डोक्यात नाही केलं साहेब, तरी आजच्या सांगण्यावर केलं साहेब. अरे ज्या घरात तुला राहायला जागा दिलं, खायला अन्न दिलं, त्याच घरात एका निरपराध माणसावर माझ्या हातून काम करायला लावलं. अरे बाबा, तुझं काय वैर होतं रे त्या एकनाथची, म्हणून तूही त्याच्याशी असा वागलास, त्या देशस्थानाला गेलास तू. ते काय सांगणार साहेब, खरी परिस्थिती तुम्हाला मी सांगतो. हो, तुम्ही नंदाताईला घरामध्ये नाव करू नकोस. ते उलटा आणि कलंकिनी स्त्रीच्या या घरात साहेब, ते उलटा कलंकिनी नाही आहे. होय, ते उलटा आणि कलंकिनीच नाही, तर सावित्री म्हणजे पहिली स्त्री आहे. माफ करा. माझी लायकी सुद्धा नाही साहेब तुमच्या समोर उभं राहण्याची, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या आवाजात बोललो साहेब. पण तिला तुम्ही नीच उलटा कलंकिनी पहिली बनताना साहेब, ती नीच उलटा कलंकिनी नाही आहोत साहेब. ती नालायकी नकाची मुलगी आहे. मी मान्य करतो की मी एक नंबरचा हलकट नालायक म्हणू शकतो. त्याच्या माझ्या हातून चूक असाय, पण फक्त मला एकदा माफ कर साहेब, एकदा माफ कर आणि माझ्या पूर्ण पडरात घ्या. मी तुमच्या पाया पडतो साहेब, तुमच्या पाया पडतो. तिला पदरात घेतलंही असते, कारण तिला एक सुशील आणि चारित्र्यवान स्वातंत्र्य घरात आणलं होतं. पण तिने या प्रतापराव त्याच्या खासदारची जराही पर्वा न करता एका अविनाश नावाच्या भामट्याशी अनैतिक संबंध ठेवून शेण खाल्लाय तिनं. साहेब, समजून खोटं आहे, खोटं आहे सगळं. कारण अविनाश ह्या घरामध्ये नंदाताईला भेटायला येतो, तर तो दुसऱ्याच घरामध्ये भेटायला येतो. तो अविनाश ह्या घरामध्ये कुणाला भेटायला खोटं बोलायचं नाही. माझ्या त्या बहिणीच्या चारित्र्याचा, तिच्या पावित्र्याचा प्रश्न आहे. खरं खरं सांग, तो या घरामध्ये कुणाला भेटायला येतो? सांग. अविनाश मलाच भेटायला येतो, कारण त्याच्यावर प्रेम करण्याची मी खूप मोठी चूक केली आणि माझ्याकडून सर्वस्व मिळवण्यासाठी तो मला ब्लॅकमेल करत होता. ज्यावेळी तुम्ही तिथे आला त्यावेळी मीही तिथे होते. ताई स्वतःहून त्याच्या भाऊपाशीत गेली होती, तर त्या नालायकाने जबरदस्ती तिला आपल्या भाऊपाशीत घेतलं होतं. पण ताईने माझी अब्रू वाचवण्यासाठी हे बंधनाचं खापर तिच्या मागे बांधलं. तर तिचा काही दोष नाही आहे. निर्दोष आहे. आणि हो साहेब, तिला तुम्ही पापाची शिकार करून या घराच्या बाहेर घालवलं ना, तिच्या पोटामध्ये वाढणारं बाळ हे अविनाश नाही साहेब, ते बाळ आहे आपल्या आनंद साहेबांचं. तू माझ्यावर सरासर आरोप करतोय आणि माझ्यावर आरोप करण्यापूर्वी तुला एक नाही हजारदा विचार करायला हवा. तिच्या पोटात माझं वाढ वाढणं शक्यच नाहीये, कारण मी माझ्या आयुष्यात वर्ष तिला तर स्पर्शही केलेला नाहीये. आणि तसंही ती जेव्हा माझ्या जीवनात आली तेव्हा तर मी वेडा होतो ना. बरोबर आहे ना, वेळेत होणार साहेब, तुम्ही वेळेत होणार साहेब. या जगामध्ये पैशाचं सगळं काही विकत घेतलं जातं, परंतु निस्वार्थी प्रेम हे कधीच विकत घेतलं जात नाही. आणि तेच निस्वार्थी म्हणजे नंदाताईला तुमच्यावरती केलं, पण त्या बदल्यात तुम्ही तिला काय दिलं? तर नीच उलटा कलंकिनी असली संबोधन. ही तुमची रक्ताची माणसं आहेत ना, या लोकांनी तर काही कमी केलंच नाही साहेब. नाही कसं अत्याचार केला त्या माऊलीवरती, तिला मारलं झोडलं तरी त्या बिचारीने सगळं सहन केलं का? तर ह्या घराची बदनामी होऊ नये म्हणून. आणि आज त्या सहनशीलतेच्या देवतेला तुम्ही नीच उलटा आणि कलंकिनी म्हणता. एवढंच कशाला साहेब, एक दिवस तर तुम्ही वेडाच्या भरामध्ये तिला स्वतःची पत्नी समजून तिच्या मर्जीच्या विरोधात तुम्ही तिच्यावरती बळजबरी केली. हे तुम्ही तिच्यावर केलेली बळजबरी नव्हती साहेब, तर तुम्ही तिच्यावर केलेला बलात्कार होता. त्या बिचारीने तोही आघात सहन केला. होय, सहन केलं ते सगळं कशासाठी? तर ह्या घराची मर्यादा कायम राहावी मला. आणि आज तुम्ही त्या कर्तृत्ववान स्त्रीला नीच उलटा आणि कलंकिनी म्हणता साहेब. त्या एकनाथची बहीण आहे ती. आणि एवढंच नाही, ज्या वेळेस तुम्हाला
नाही, पण पवित्र आहे साहेब. पवित्र आहे. ती निष्कलंक आहे, पवित्र आहे. तिच्यावर जो काही वाचण्याचा आरोप झालाय ना, त्यात फक्त आणि फक्त माझा दोष आहे. मग तुझा दोष असूनही तू का गप्प आहे? का सांगितलं नाहीस मला? निदान एक मित्र म्हणून तरी तू मला सांगायला पाहिजे होतं ना. पण नाही. आणि आज माझ्यावर खोटं प्रेम दाखवून माझ्याशी लग्न करायला निघाली. लाज वाटली नाही तुला माझ्याशी लग्न करताना? मी हे जे काही केलंय ना, ते नंदाताईच्या जीवासाठीच केलंय. कारण ताईने आणि भाऊजींनी तिला ठार मारण्याची मला धमकी दिली. म्हणजे दादा वहिनी तुम्ही केला ते सगळं? का केला तुम्ही असं? का असं वागलात तुम्ही माझ्याशी? का? कशासाठी? संपत्तीसाठी ना? फक्त आणि फक्त तुमच्या संपत्तीसाठी. कारण ह्या लोकांना तुमची संपूर्ण संपत्ती आपल्या खिशात घालायची होती, म्हणून यांनी असं केलं साहेब. म्हणजे दादा तुला माझ्या जीवापेक्षाही या संपत्तीचं बोलायचं वाटलं? दादा अरे मला तू एक शब्दाने जरी म्हटलं असतंस ना, तरी त्याच वेळी बाबांनाही सगळी संपत्ती तुझ्या नावे करायला लावली असती. पण नाही, तू तर संपत्तीसाठी स्वतःच्या सख्या भावाच्या जीवावर सुटला. दादा अरे तुला या संपत्तीचं मोल अधिक वाटलं असेल, पण त्या बिचाऱ्या नंदाला आपल्यावर केलेल्या उपकारांसमोर कवडीची किंमत नाहीये या संपत्तीला. घे ही सगळी संपत्ती घेतो. मला नको आहे ही संपत्ती. एक मोठी कवडी सुद्धा नको आहे मला या संपत्तीमधून. पण ज्या बिचारीमुळे माझं आयुष्य घडलं, त्या नंदाला मी अशी वाऱ्यावर सोडून देणार नाही. मी केलेल्या पापाची शिक्षा तिला एकटीला भोगू देणार नाहीये. तिला मी माझ्या पत्नीचा दर्जा देऊन समाजात मान सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळत. तुला माहिती असेल नंदा मला घेऊन चल तिच्याकडे. मी सुद्धा तुझा तिथलाच गुन्हेगार आहे. मी तुझ्यावर विश्वास झालं गेलं सगळं विसरून टाका. बाबा खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. बाबा मला एकदा माफ करा. काय म्हणालास? अरे माफी हवी तुला? अरे एवढा सारा काढताल करून पुन्हा माफी मागताना लाज वाटत नाही तुला? आणि तू एक स्त्री आहेस ना, मग एका स्त्रीच्या वागताना स्त्रीपणाची धरायला लाज लज्जा वाटली नाही तुला? अरे तू तर एका उकिरड्यावर किड्यासारखा सडक राहिला असता. पण मी तुला उचलून या खळात आणलं. तुला लहानाचं मोठं केलं. बाप म्हणून स्वतःचं नाव देऊन या साम्राज्याचं वारस बनवलं. आणि तू काय केलं? अरे नालायक पोरा, तू माझ्याच पडद्याला डंका मारून दाखवून दिलास की मी बापाची बेवारस औलाद आहे. दाखवून दिलास की गंड्या नालीचा किडा हा गंडाच असतो म्हणून. अरे तुला माझ्या या नाती गोतीत काहीही मोह नाहीये रे. तुला मोह या संपत्तीचा, या वैभवाचा, या साम्राज्याचा. मग आज एक गोष्ट लक्षात घे, मी तुला या माझ्या संपूर्ण संपत्तीतली एक मोठी कवडी सुद्धा फेकून नावारी होतास ना, तसाच नावारी म्हणून जिवंत. अरे पुन्हा तुझा असं काळं थोबड घेऊन माझ्या या उंबरठ्यावर येण्याचा प्रयत्न सुद्धा होतो. आज सर्वक्षमस एक गोष्ट सांगू इच्छितो की ती नंदा सोनार या प्रतापराव म्हणून त्याची खरी सून, आणि ती सोनार आपल्या आनंदची खरी सौभाग्यवती. Get out! मला माफ करायला. एवढा मोठा आहे ना, माफ करण्याचा प्रश्नच चिंता नको. माझ्या त्यांच्या कानाला जर गाजर फुटला